गुड मॉर्निंग फ्रेंड्स. चला आज आपण बघूया राज्यसेवाचे जो पेपर झालेला होता 2023 मध्ये. तर फ्रीचा पेपर जो होता, तर पूर्वपरीक्षा जी होती राज्यसेवेची 2023 मध्ये. तर त्याचे काही क्वेश्चन पेपर बघूया आपण. आणि जो संच होता ए होता. तर ए संच च्या नुसार आपण क्वेश्चन पेपर जे आहे 2023 मध्ये झालेले एक्झाम पेपर. तर हे पेपर खूप महत्वाचे आहेत, कारण की तुम्ही जर एमपीएससीचं जर प्रिपरेशन करत आहात, किंवा एस टी आय पी एस आहे, टॅक्स असिस्टन्स, किंवा राज्यसेवेसाठी, किंवा शिक्षण अधिकाऱ्यासाठी, तर हे क्वेश्चन तुम्हाला खूप महत्वाचे आहेत. तर आपण बघूया की क्वेश्चन काय आहेत आणि त्यांचे आन्सर काय आहेत. तर स्टार्ट करूया. पहि- पहिला क्वेश्चन आहे, पंडिता रमाबाई रमाबाई असोसिएशन अनुमतीने आपल्याला सल्ला देण्यासाठी एक सल्लागार मंडळ नेमले. त्यात खालीलपैकी कोणाचा समावेश होता? जर तुम्हाला या क्वेश्चनचं आन्सर माहीत असेल, तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता की काय आन्सर होतं. तर याचं जे उत्तर आहे, 4 नंबरचं उत्तर याचं. फर्स्ट, सेकंड आणि थर्ड जे बरोबर उत्तर आहे. जे न्यायमूर्ती मगो रांडे रांडे आणि सेकंड जो आहे डॉक्टर आर जी भांडारकर, आणि थर्ड जो आहे न्यायमूर्ती के टी तेलंग. म्हणजे हा उत्तर यांचं बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स. पुढचा प्रश्न बघूया आपण. 1918 साली मुंबईतील कामगारांना पिंपल्स युनियन ही संघटना स्थापना करण्याचा उपदेश कोणी केला होता? उपदेश कोणी केला होता? तर ह्या क्वेश्चनचं उत्तर आहे राजश्री शाहू महाराज यांनी पिंपल्स युनियन ही संघटना स्थापन केली होती 1918 मध्ये. मित्रांनो, लक्षात राहू द्या की हा खूप महत्वाचा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन नेहमी विचारला जातो परीक्षेला. कंबाईंड असो, राज्यसेवा असो, या कंबाईंड प्री मेन्स पी एस आय एस टी ला सुद्धा विचारले जातात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुढचा क्वेश्चन बघूया आपण. ब्रह्मोत्तर पत्रकारितेची मुहूर्त मेळ रोवून चिपळूणकरांच्या महात्मा ज्योतिराव फुले वरील हल्ल्याचा बचाव आपल्या वृत्तपत्राद्वारे कोणी केला होता? कोणी केला होता? तर याचा जो उत्तर आहे, 4 नंबरचा आहे, कृष्णाजी भालेकर. पुढचा क्वेश्चन बघूया आपण. माल मालविका मित्र या प्राचीन नाटकात कोणत्या दोन राज्य घराण्याच्या वैवाहिक संबंधावर प्रकाश पडतो? मालविका मित्र या राजघराण्यातील वैवाहिक संबंधावर प्रकाश पडतो. तर कोणत्या प्रकाश पडतो? तर बघूया त्याचं उत्तर काय आपण. जो पहिला प्रश्न पहिला आहे, यंग अँड विदर्भ यंगसेन घराणे. हा त्याचं उत्तर आहे, 1 नंबरचं उत्तर आहे. तर पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढचा प्रश्न अतिशय अतिशय खूपच सोपा प्रश्न आहे. वैदिक काळात व्यापारात विनिमयाचे माध्यम काय होते? तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे. तर पहिलं जे 1 नंबरचं जे उत्तर याचं, म्हणजे निष्क, कृष्णान आणि शतमान हे तीन तिघ जण मध्यम काळ होते. तर पुढचा प्रश्न बघूया आपण. 5 नंबर. 6 नंबरचा प्रश्न प्रश्न काय बघूया. सेतू माधवराव पगडी यांच्या मते नाथ पंथातील कोणत्या संतांनी शाह रमजान हे नाव धारण करून सुती संत निजामुद्दीन यांच्याकडून इस्लाम धर्माची दीक्षा घेतली? हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातील एक गूढ आहे. तर याचं उत्तर काय आहे? तर कानिफनाथ. लक्षात राहू द्या, हा प्रश्न पण विचारला जाऊ शकतो. खालील घटनाची योग्य क्रमाने मांडणी करा. तुम्हाला त्या क्रम मांडणी करायचा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर 3चा आहे. जे थर्ड, नेहरू अहवाल, धारा सत्याग्रह, पुणे करा, आणि 1 नंबरचा आहे श्वेतपत्रिका. म्हणजे तुम्हाला एक क्रम लावायचा आहे. क्रमानुसार तुम्हाला हे उत्तर ओळखायचं आहे की कोणतं उत्तर आहे. पुढचा पुढचा प्रश्न बघूया.
पुढील वाक्ये डॅश डॅश यांच्या विषयी आहेत. पुढील वाक्य यांच्या डॅश डॅश यांच्या विषयी आहेत. तर कोणाचे विषय आहेत? तर गणित. 3 नंबरचं क हा उत्तर बरोबर आहे. गणित आणि शास्त्रावर त्यांच्या शून्य लब्धी हे पुस्तक मराठीतून लिहिले. तर पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढील राजकीय संघटनाच्या कालक्रमानुसार योग्य क्रम. क्रम लावायचा आहे. हे क्रम विचारले जातात नेहमीच परीक्षेला. लक्षात राहू द्या क्रम. तर याचं उत्तर जो आहे 2 नंबरचं उत्तर आहे. अ ड क ब म्हणजे पुणे सार्वजनिक सभा हा पहिला आहे. आणि दुसरा जे इंडियन असोसिएशन. आणि तिसरा आहे मद्रास आणि महाजन सभा. आणि चौथा आहे बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. म्हणजे असं त्यांचा क्रम लावायचा आहे. पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणता निर्णय साबरमती कराराने घेण्यात आला? साबरमती वरती प्रश्न विचारले जातात. खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. तर याचं उत्तर आहे मोतीलाल नेहरू आणि जयकर यांच्या समितीने मध्यवर्ती विधिमंडळाने सदस्य निश्चित करावे. हा बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. इसवी सन 1934 मध्ये कर्षक संगम एक शेतकरी संघटना म्हणून खालीलपैकी कोणत्या प्रांतात स्थापन करण्यात आली होती? तर कोणत्या प्रांतात स्थापन करण्यात आले माहिती आहे का तुम्हाला? तर याचा प्रश्न जो आहे, प्रश्न क्रमांक उत्तर जे आहे 3 आहे. तर केरळ. केरळ हे बरोबर उत्तर आहे. 1934 मध्ये कर्षक मध्ये एक शेतकरी संघटना प्रांत स्थापन करण्यात आली होती. तर याचं उत्तर बरोबर आहे केरळ. पुढचा जो प्रश्न आहे, दांडी यात्रेचा उल्लेख रामाच्या लंकेवरील ऐतिहासिक मोर्चा असे कोणी केला? तर याचं जे उत्तर आहे 1 नंबरचं उत्तर पंडित मोतीलाल नेहरू आणि डी.जे. तेंडुलकर या दोघांनी केलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, खालील विधाने कोणा संदर्भात आहेत? धर्माची राजकारणातून फारकत घेतली. संत जाणाऱ्या शूर क्षत्रिय स्त्रियांच्या बाबत आली तर त्याचे धोरण स्वीकारले. बालविवाह थांबवणे हा विवाहाला उत्तेजित दिले आहे. सामाजिक कायद्याबद्दल अंतिम निर्णय आपल्या असल्याचा दावा केला. तर याचं उत्तर तुम्हाला काय आहे आता शोधायचं आहे. तर याचं उत्तर आहे अकबर. तर अकबर आणि हे अकबरच्या संदर्भात हे विधान आहेत. हे अकबरने ते विधाने केले होते. तर पुढचा प्रश्न बघूया. खानदेशातील भिल्लांनी ब्रिटिश राजवटीत विरोध केला होता कारण? याचं उत्तर काय बघू आपण. 14व्या प्रश्नाचं उत्तर आपण 14 प्रश्न आहे. वरील सर्व बरोबर आहे. उत्तर भारतातील उठावाच्या संघटनापासून सातपुडा विभागातील भिल्लांना प्रेरणा मिळाली. 1857च्या उठावाचा फायदा घेऊन भागोजी नाईक, कजीसिंग नाईक उठावाला सामील होते. कजीसिंग व त्यांच्या सहकाऱ्यांची सहकारी खजिना हा पोस्ट जाळले. तर पुढचा प्रश्न बघूया आपण. खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रातून अॅनी बेझंट यांनी होमरूल चळवळीची बद्दलचे विचार मांडले? तर याचं उत्तर जे आहे अ आणि ब बरोबर आहे फक्त. न्यू इंडिया आणि कॉमन बिल असे दोन मांडले होते. तर पुढचा प्रश्न आहे, खालील विधाने पहा. घातक कचरा मृदेमध्ये टाकल्यामुळे जैवविविधता कमी होते. नद्यामध्ये वारंवार पूर येण्यामागे वृक्षतोड कारणीभूत आहे. फ्रान्सिस्को मेडल्स यांच्या ऊर्जा क्षेत्रातील कार्यामुळे त्यांना अमेझॉन गांधी म्हणून संबोधतात. तर याचं उत्तर आपण बघूया काय आहे. तर तुम्हाला माहित उत्तर येतात सांगा. तर याचं जे उत्तर 3 बरोबर आहे. फक्त विधान ए आणि ब बरोबर आहे. जसे की पहिला विधान आहे घातक कचरा मृदेमध्ये टाकल्यामुळे जैवविविधता कमी होते. आणि दुसरा जो आहे नद्यामध्ये वारंवार पूर येण्यामागे वृक्षतोड कारणीभूत ठरते. आणि पुढचा प्रश्न बघूया आपण. मातीतील नायट्रोजन खत विज्ञानाद्वारे तोडण्यास डॅश डॅश मुक्त होते. तर याचं जे उत्तर आहे, तर याचं उत्तर बघूया आपण 2 नंबरचं नायट्रस ऑक्साईड N2O हे उत्तर बरोबर आहे. तर पुढचा प्रश्न बघूया.
ओझोन संदर्भातील खालील कोणती विधाने बरोबर आहेत? तर खालील विधाने बघूया आपण कोणत्या बरोबर आहेत. तर याचं जे उत्तर आहे चार वरील सर्व. ओझोनला पृथ्वीचे रक्षण कवच म्हणतात. 1985 मध्ये ओझोन थराला छिद्र पडल्याचे स्पष्ट झाले. 16 सप्टेंबर हा जागतिक ओझोन दिवस म्हणून साजरा केला जातो. 1989 मध्ये ओझोन क्षयास कारणीभूत रसायन वापरावर बंदी घालण्यात आली. तर हे वरील सर्व बरोबर आहेत. पुढचा प्रश्न बघूया आपण. खालीलपैकी कोणत्या परिस्थिती मनोऱ्याच्या मनोराच्या प्रकारची नाही? तर जो उत्तर आहे 19 3, अन्न जाळीक मनोरा. पुढचा प्रश्न बघूया आपण. खाली प्रजाती नष्ट झाल्या तर पर्यावरणावर गंभीर परिणाम करतात, त्यांना डॅझर्स म्हणतात. तर याचं जे उत्तर आहे किस्टोन. किस्टोन हा बरोबर उत्तर आहे. लक्षात राहू द्या, किस्टोन. पुढचा प्रश्न आहे खालील आकृतीचे निरीक्षण करून खालीलपैकी कोणत्या मुळाक्षरांनी चंद्राचा 3/4 भाग प्रक्षेपित आहे हे नमूद करा. तर याचं जे उत्तर आहे, उत्तर बघूया कोणतं. आपण डायरेक्टली उत्तर बघू, कारण की आपल्याकडे एवढा टाइम नाही की आपण सॉल्व्ह करत बसण्यापेक्षा तुम्हाला एकदा तुम्ही प्रॅक्टिस करा घरी. अम, याचं उत्तर आहे सी, म्हणजे डी आणि एफ. तुम्ही प्रॅक्टिस करा, तुम्हाला ते उत्तर कसं आहे ते ट्राय करा. म्हणजे तुम्हाला दुसरे त्या रिलेटेड क्वेश्चन आले तर तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. पुढचा प्रश्न बघूया आपण. पर्यावरण म्हणजे संजीवाच्या किंवा जीवसमूहाच्या जीवन, वाढ, विकास आणि मृत्यूवर परिणाम करणाऱ्या सर्व परिस्थिती, तिची कारके व त्यांचा प्रभाव होय. पर्यावरणाची ही व्याख्या कोणी केली आहे? तर हा, याचं उत्तर काय सांगा. तर याचं जे उत्तर आहे 1 नंबरचा विश्वकोश. पुढचा प्रश्न बघूया आपण. पश्चिम राजस्थानच्या प्रदेशात चुनखडक जिप्सम खनिज मिठाचे साठे वितरित झालेले आहेत. खालीलपैकी कोणती कारणे खनिजांच्या साठ्याच्या वितरणास कारणीभूत आहेत? तर तुम्हाला हे काही क्वेश्चन माहीत असेल, उत्तर माहीत असेल सांगू शकता. तर याचं जो उत्तर आहे, तर 3 नंबरचा उत्तर आहे ए ए बी सी बरोबर आहेत. म्हणजे हा 3 नंबरचा जो क्रमांक आहे तो हा बरोबर आहे. तर आपण बघूया. पर्मो कार्बोफिनरेस युगात पश्चिम राजस्थानचा भाग समुद्राच्या पाण्याखाली होता. आणि 2 नंबर जे आहे, पश्चिम राजस्थानच्या प्रदेशात पर्जन्याचे प्रमाण कमी होते. आणि जो 3 नंबरचा आहे प्रश्न, पश्चिम राजस्थानच्या प्रदेशात हवामान उष्ण कोरडे आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. खालीपैकी कोणत्या मृदेचे लोह बॉक्साईट खनिजाचे प्रमाण अधिक असते? तर याचं जे उत्तर आहे, 3 नंबरचं उत्तर बरोबर आहे, जांभी मुद्रा. लक्षात राहू द्या, हा प्रश्न पण विचारला जातो नेहमी नेहमी. तर पुढचा प्रश्न आहे. खालील दोन विधाने दिली आहेत, त्यापैकी ए आणि प्रतिपादन असून आर हे त्याचे कारण आहे. दिलेल्या पर्यायातून बरोबर उत्तर ओळखायचं आहे. तर याचं उत्तर आहे फर्स्ट. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत, आणि आर हे ए चे खरे प्रशिक्षण आहेत. तर हे जे उत्तर आहे 1 नंबरचं उत्तर आहे. खालचा प्रश्न बघूया आपण. भारताच्या प्राकृतिक नकाशात महाराष्ट्र पठार खालीलपैकी कोणत्या रंगाने दर्शवले आहे? तर पठार कोणत्या रंगाने दर्शवले आहे? तर महाराष्ट्राचे पठार जे आहे, तर ते आपल्याला सांगायचं आहे. तर याचं जे उत्तर आहे, पिवळ्या रंगाने पठार हे आपल्याला दर्शवलेले आहेत. तर हे उत्तर आहे त्याचं, पिवळा रंग, पिवळा कलर. तर पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणत्या दिवशी दक्षिण गोलार्धातील उन्हाळी अयनदिन अयनदिन येते? तर याचं उत्तर जे आहे, तर 4 नंबरचं आहे 22 डिसेंबरला. पुढचा प्रश्न बघूया. भूमध्य समुद्रिक प्रदेशात हिवाळ्यात पाऊस पडण्याचे कारण? उत्तर जे आहे 2 नंबरचं आहे. वायुभार पट्ट्याच्या आंदोलनामुळे हिवाळ्यात भूमध्य समुद्राच्या प्रदेशात कमी वायुभार प्रदेश निर्माण होतो. हा उत्तर याचा 2 नंबर. लक्षात राहू द्या. तो पुढचा प्रश्न आहे. पश्चिम पॅसिफिक महासागराच्या किनाऱ्यावरती भागात प्रामुख्याने सागरी गर्ता आढळतात, कारण? 29 नंबरचा जो आहे उत्तराचं 1 नंबरचा आहे. पॅसिफिक महासागराच्या पश्चिमेकडील किनाऱ्यावरती भाग अधोगम क्षेत्राचा आहे. तर च-
पुढे बघूया आपण. पुढचा प्रश्न काय आहे? मान्सूनची माघार हा भारतीय हवामानाच्या आविष्कार खालीलपैकी कोणत्या वातावरणातील परिस्थितीशी परिणाम आहे? तर याचं जे उत्तर आहे तीन, भारताच्या वायव्य भागातून आग्नेय भागाकडे उच्च वायुभार पट्ट्याचा होणार विस्तार आहे. तर हा 3 नंबरचं उत्तर बरोबर आहे. ओके. आणि पुढचा काय प्रश्न बघूया आपण. 31. तर खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे ते ओळखा. तर महाराष्ट्रात उत्तरेकडून क्रमाने पठारावरील प्रमुख डोंगर रांगा व त्यांच्या दक्षिणेकडील नद्याची खोरी खालीलप्रमाणे आहेत. तर याचं उत्तर जे आहे, तर 31 नंबरचं जे उत्तर आहे, तर याचं उत्तर आहे 2 नंबरचं आहे. जे वरील सर्व बरोबर आहेत. सातपुडा पर्वतरांगेच्या दक्षिणेकडून तापी पूर्णा खोरे आणि सातमाळा अजिंठा डोंगराच्या दक्षिणेकडे गोदावरी नदीचे खोरे आणि हरिश्चंद्र बालाघाट डोंगर व त्यांच्या दक्षिणेस भीमा नदीची खोरे, शंभू महादेवचे डोंगर व त्यांच्या दक्षिणेस कृष्णा नदीची खोरे आहेत. तर पुढचा प्रश्न बघूया आपण. सह्याद्रीची रांग सरळ रेषेत नसून अनेक ठिकाणी ती वर्ग वर्गाकार झालेली आहे. कारण याचं कारण आपल्याला ओळखायचं आहे कशामुळे झालेलं आहे. तर 32 नंबरचं जो उत्तर आहे, तर जे आहे पहिलंच कारण बरोबर आहे. सह्याद्रीतून उगम पावणाऱ्या कोकणातील नदीची उगमापाशी केलेल्या शीर्षवरती खंडामुळे ती वर्गाकार झालेला आहे. तर पुढचा प्रश्न बघूया. गोदावरी व कृष्णा नद्याच्या तुलनेने कावेरी नदीच्या पात्रात हिवाळ्यात पाण्याचे प्रमाण वाढते. कारण 33 नंबरचा जो आहे 2 नंबर, ईशान्य मान्सून वाऱ्यामुळे कावेरी नदीच्या पात्रात पर्जन्यवृष्टी मोठ्या प्रमाणात होते. 34 नंबरचं काय उत्तर बघू आपण. उद्योगाच्या स्थान निश्चित करताना अल्फ्रेड वेबर यांनी खालीलपैकी कोणत्या घटकाचे महत्त्व आपल्या सिद्धांतात सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे? तर याचं जे उत्तर आहे 34 नंबरचं उत्तर जे आहे 4 नंबरचं आहे. तर उद्योगाचं स्थान निश्चिती करण्यात वाहतूक खर्चाचे योगदान महत्वाचे आहे. तर 4 नंबरचं उत्तर आहे, लक्षात राहू द्या. खाली पुढचा प्रश्न बघू आपण. खालील विधानाचा विचार करून त्यातील कोणते विधान बरोबर आहेत ते संकेतात वापर करून उत्तर लिहा. तर आपल्याला खालचं उत्तर बघायचं आहे कोणतं काय बरोबर आहे. 35 नंबर क्वेश्चन आहे, 2 नंबरचा आहे. फक्त 2 नंबरच बरोबर आहे. हिमालयातील प्रदेशात केंद्रित वस्त्या आढळतात, आढळत नाही, सॉरी. हा 2 नंबरचा आहे, उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. डॅश डॅश हा पदार्थाचा प्रतिरोधकचा निर्णय क्रिटिकल तापमानाची खाली 0 होते. तर याचं जे उत्तर आहे 3 नंबरचं उत्तर बरोबर आहे, अतिवाहक. आणि पुढचा प्रश्न बघूया. जर एखादी वस्तू 36 अंश सेल्सिअस अंशात तिरप्या असणाऱ्या दोन समतल अशामध्ये समरूप ठेवली तर किती प्रतिमा तयार होतील? 37 2 9. पी 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 प्लस एच जी प्लस 1 2 स्थिरांक हे गणिती विधान डॅशच्या नावाने ओळखले जाते. तर 38 नंबरचं जो उत्तर आहे, तर 2 नंबर उत्तर बरोबर आहे, बर्नौलीचे समीकरण. पुढचा प्रश्न बघूया आपण. जेव्हा एक कण किरणोत्सर्गी घटकातून बाहेर पडतात तेव्हा याचं उत्तर आपल्याला ओळखायचं आहे. बघायचं काय उत्तर आहे. तर 1 नंबरचं बरोबर आहे, अणु अंक 2 ने कमी होतो आणि अणु वस्तुमानांक 4 ने कमी होतो. तर हा बरोबर उत्तर आहे 1 नंबरच. पुढचा प्रश्न आहे. मुलाचा ताप 104 एफ आहे. हे तापमान किती डिग्री सेल्सिअस आहे? X4 म्हटल्यावर, तर याचं जे उत्तर आहे 4 नंबरचं 40 डिग्री सेल्सिअस एवढं आहे 104 म्हटल्यावर. पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर आपल्याला याच्यातलं विधान बरोबर ओळखायचं आहे. 1 नंबरचं विधान जो बरोबर आहे, ग्रहाचा वेग सूर्यापासून जास्तीत जास्त अंतर असताना सर्वात कमी आणि सूर्यापासून कमीत कमी अंतर असताना सर्वात जास्त असतो. 1 नंबरचं उत्तर बरोबर, लक्षात राहू द्या. आपण फक्त प्रश्न आणि उत्तरच बघतोय, कारण की आपल्याकडे एवढा टाइम नाही आपण स्पष्टीकरण देण्यासाठी. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण स्पष्टीकरण बघू. आणि नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे, खालील जोड्या जुळवा.
जीवनसत्व अभावी होणारे रोग. म्हणजे रोग आणि जीवनसत्व आहेत, तर याचे जोड्या आपल्याला लावायचे आहेत. कोणते जोड्या बरोबर आहेत? तर आपण बघूया. 2 नंबरचं उत्तर बरोबर आहे, जसं 4, 1, 2 आणि 3. आता अजीवनसत्वचं काय आहे? रातांधळपणा आहे. आणि जे जीवनसत्वचं काय? मूळदोष आहे. आणि जीवनसत्वचं काय आपल्याला? स्को स्को आहे. आणि बी 12 जीवनसत्वचं काय? तर रक्तक्षय. हे जोडी लक्षात राहू द्या, कारण की हे असे असे प्रश्न विचारले जातात बऱ्याचदा. पुढचा प्रश्न आहे, अग्निवा टी ट्री सी सी ट्री टी सी डॅश डॅश वनस्पतीवर आढळणारा परजीवी नेमाटोड आहे. तर याचं उत्तर कोणतं आहे? आपण बघूया. कोण 43 नंबरचं उत्तर आहे. 1 नंबरचं आहे गहू. गहू ते हा रोग होत असेल. अ, पुढचा प्रश्न आहे, शंखशास्त्राचा अभ्यास अभ्यास करणे अभ्यास म्हणजे कशाचा अभ्यास? शंख शंखशास्त्राचा अभ्यास म्हणजे कशाचा अभ्यास आहे? 44 हा एक नवीन प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला बघायचं आहे की मोलुस्कोचे कवच. हा उत्तर आहे, लक्षात राहू द्या. कधी विचारलं तर मला उत्तर बरोबर सांगता आलं पाहिजे. मोलुस्का वर्गीय प्राणी मृदू काय असतात आणि ते खालील वैशिष्ट्य धारण करतात? तर याचं उत्तर बघूया आपण, कोणतं उत्तर बरोबर आहे. 2 नंबरचं उत्तर बरोबर आहे, अबकड. अबड हे 2 नंबरचं उत्तर बरोबर आहे, लक्षात राहू द्या. आणि पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते प्रमुख धोरणात्मक हस्तक्षेप हे भारतातील भू सुधारणाचा भाग होतो? तर 46 नंबरचा जो आहे, 4 नंबर वरील सर्व बरोबर आहे. मध्यस्थानाचे निर्मूलन, कुळ पद्धती सुधारणा, जमीन धारण्याच्या किमान मर्यादा निश्चिती, भूधारणाचे एकत्रीकरण. पुढचा प्रश्न बघूया आपण, अन्नपूर्णा योजनेची लाभार्थी कोण आहेत? अन्नपूर्णा योजनेचे लाभार्थी कोण आहेत? तर हा प्रश्न पण विचारला जातो बऱ्याचदा. तर अन्नपूर्णा योजनेचे लाभार्थी कोण आहेत? तर असं लाभार्थी 3 नंबरचा प्रश्न बरोबर आहे. 3 नंबरचा उत्तर बरोबर आहे. राष्ट्रीय वृद्ध पक वृद्ध वृद्धापत वृद्धा वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेतील आहेत असे ज्येष्ठ नागरिक. पुढचा प्रश्न, संतुलित वृद्धी दरांचा उद्देश स्टॅटस हा असतो. तर याचं उत्तर काय बघूया आपण. 48 नंबरचं उत्तर जे आहे, 1 नंबरचं उत्तर बरोबर आहे. उत्पन्नाचा वृद्धी दर, उत्पादन वृद्धी व दर आणि नैसर्गिक साधन संपत्तीचा वृद्धी दर यांच्यातील समानता, हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण, नागरीकरण म्हणजे काय? नागरीकरण म्हणजे काय? तर आपल्याला बघायचं कोण नागरीकरण म्हणजे काय? तर 49 तर जे आहे फक्त शहरामध्ये लोकसंख्येचे केंद्रीकरण. पुढचा प्रश्न बघूया. स्पष्टीकरण न देता आपण फक्त प्रश्न आणि उत्तर बघतोय. अटल पुनरुज्जीवन व शहरी परिवर्तन अभियान अमृत विषयी खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? तर आपल्याला बरोबर विधान नाही असं ओळखायचं आहे की कोणतं विधान बरोबर नाहीये. 4 नंबरचे विधान, 25 जून 2015 मध्ये देशातील 500 शहरामध्ये हे कार्यान्वित करण्यात आले, म्हणजे हे विधान चुकीचे आहे. बाकीचे 3 विधान बरोबर आहेत, 1, 2, 3 नंबरचे. अमृत हे भारत सरकारचे प्रमुख अभियान आहे. गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाने हे अभियान सुरू केले आहे. देश ते देशभरातील शहरामधील पाण्याच्या पुरवठ्याची आव्हाने सोडवते. ही तिन्ही विधाने बरोबर आहेत. आणि खालचं विधान जे चुकीचं आहे, जेव्हा एका पुढचा प्रश्न बघूया. जेव्हा एखाद्या कुटुंबाचा वंचित गुणांक 10% किंवा त्यापेक्षा अधिक असतो, त्यावेळी ते कुटुंब अनेक अंगाने बहुमित बहुमित दारिद्र्य मानले जाते. तर याचं उत्तर काय आपण बघूया. 4 नंबरचं उत्तर बरोबर आहे, याचं 33.3. पुढचा प्रश्न, जुलै 1991 पासून अर्थव्यवस्थेतील पुरवठा बाजू सुधारण्यासाठी व्यापक उदारीकरणाचे उपाय लागू केले जात आहेत. यातील अधिक यातील अधिक महत्वाचे आहेत. मग याचं काय उत्तर बघूया आपण. तर याचं जे अबकड हे सगळंच उत्तर बरोबर आहेत. व्यापार आणि भांडवल प्रवाह सुधारणा, औद्योगिक विनियंत्रण, गुंतवणूक आणि सार्वजनिक उद्योग सुधारणा, वित्तीय क्षेत्र सुधारणा. पुढचा प्रश्न बघूया आपण, विविध योजना दस्तऐवजातून
योजनेची दीर्घकालीन उद्दिष्टे खालीलपैकी खालील प्रमाणे दिसून येतात. तर 53, 4, हा अबकड हा उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, योजना निर्मिती आणि कशासाठी यशासाठी पुढील बाबीची गरज आहे. तर पुढचा प्रश्न 54 जो आहे, 54 जो उत्तर आहे, 54 उत्तर जे आहे, 4 नंबरचं उत्तर बरोबर आहे. अबकड. पुढचा प्रश्न बघूया. एखादा देश गरीब असतो कारण ते गरीबच असतो हे विधान डॅशचे आहे. तरी कोणाचं विधान आहे तर बघूया आपण. 55चं विधान हे जे रँगर मॅक्स यांनी हे विधान केलं होतं. रँग रँगनर रँगनर मॅक्स यांनी हे विधान केलेलं आहे. एखादा देश गरीब असतो कारण ते गरीबच असतो. पुढचा प्रश्न बघूया. संतुलित वृद्धी तंत्रानुसार डॅशमध्ये संतुलनाची गरज आहे. 56चा काय आहे? 3 नंबर. फक्त ड. आणि पुढचा प्रश्न आहे 57, 3, अब. शू मी पटर यांच्या मते अब हे दोन्ही बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. रंगराजन समिती 2014 ने वर्ष 2011 ते 12 साठी दारिद्र्य रेषा दैनंदिन दरडोई उपभोग खर्च शहरी डॅश डॅश भागासाठी आणि डॅश डॅश ग्रामीण भागासाठी निश्चित केले आहे. तर याचं जे उत्तर आहे 58चं उत्तर आपण बघूया की 2 नंबरचं उत्तर बरोबर आहे. 47 आणि 32 हे उत्तर बरोबर आहे. तर पुढचा प्रश्न बघूया. 2014 मध्ये शासनाने वित्तीय समावेशनासाठी खालीलपैकी कोणत्या योजना अंमलात आली होती. तर 59चं जो उत्तर आहे, तर 3 नंबरचं उत्तर बरोबर आहे. त्या प्रधानमंत्री जनधन योजना. आणि पुढचा प्रश्न बघूया. जेंडर बजेट म्हणजे काय असतं. जेंडर बजेट म्हणजे काय तर तुम्हाला सांगता येईल. जेंडर बजेट म्हणजे सामान्य अर्थसंकल्पात महिलांसाठी स्वतंत्र तरतुदी करण्यात आलेले होते. तर हे बाकीचे सगळे चूक आहेत. तर जेंडर बजेट जर विचारलं तर तुम्हाला उत्तर सांगता आलं पाहिजे. सामान्य अर्थसंकल्पात महिलांसाठी स्वतंत्र तरतुदी होत्या. पुढचा प्रश्न बघूया. 0.010 मिलियन जलीय एच सी आय द्रावणाचा पीएच काढण्यासाठी खालील कोणत्या गणितीय संबंध वापरावा. तर खालचा कोणता संबंध वापरायचा आपल्याला. तर 3 नंबरचा जो पीएच इज इक्वल टू लॉंग 10 आणि ब्रॅकेट 10.2 इज इक्वल टू 10. हा 3 नंबरचं उत्तर बरोबर आहे. तर खालचा प्रश्न बघूया. 1.5 MH2SO4 यांच्या 10 DM3 द्रावणाचा वन 1.0 OnH2SO4 चे द्रावण कसे बदलतात. तर याचं जे उत्तर आहे, 3 नंबरचं उत्तर बरोबर. दिलेल्या द्रावणात 20 DM3 पाणी घालून. तर पुढचा प्रश्न काय बघूया. NH3 आणि BF3 च्या आकाराबद्दल खालीलपैकी कोणते पर्याय अचूक आहे. तर बरोबर वर काय आपलं अचूक म्हणजे बरोबर कोणतं आहे. बरं का, लक्षात राहू द्या. याच्यात बरोच मुलं कन्फ्युज होतात की अचूक म्हणजे काय. अचूक म्हणजे बरोबर उत्तर कोणतं आहे. त्याचं अर्थ जो आहे 4 नंबरचं उत्तर बरोबर आहे. NH3 पॅरामेडिकल TBF3 प्लेनर. पुढचा प्रश्न. खालीपैकी कोणत्या हायड्रोकार्बनमध्ये 80% कार्बन असते. तर 80% कार्बन जे असतं तर इथेन मध्ये असतं. लक्षात राहतो. हा प्रश्न विचारला जातो नेहमीच. क्लास 3 मध्ये पण हा क्वेश्चन विचारला गेला आहे बऱ्याचदा. तर हा क्वेश्चन महत्वाचा आहे. तर पुढचा प्रश्न बघूया आपण. 180 ग्रॅम असेंटिक आम्ल CH3COOH आणि 180 ग्रॅम पाणी H2O एकमेकात मिसळले तयार झालेल्या द्रावणात असेटिक आम्लाचा मोल फ्रॅक्शन डसडशीत का असेल. तर याचं उत्तर काय आहे? तर 65 नंबरचं 1 नंबरचं उत्तर आहे 0.23. पुढचा प्रश्न. जर 1.0 मोल आदर्श वायूचे आकारमान मानक तापमान आणि दाबला 22.4 लिटर असेल तर सर्वोत्कर्ष वायू स्थिरांक आर डॅश डॅश आहे. तर याचं जो उत्तर आहे 66 नंबरचं उत्तर आहे. पहिलाच नंबरचं उत्तर बरोबर आहे. 1 नंबरचं पुढील प्रश्न बघू आपण. पुढे काय. तर चुकीची जोडी ओळखायची आपल्याला. याच्यात चुकीची जोडी कोणती. तर याच्यामध्ये 3 नंबरची चुकीची जोडी कॅम्पोसिटी कॅल्युसी एस हे चुकीचं उत्तर आहे. बाकी सगळे बरोबर उत्तर आहे. तुम्ही बघू शकता. प्रकाश संश्लेषणासाठी प्रकाशावर आधारित प्रक्रियेचे महत्वाचे कार्य कोणते. तर याच्यात महत्वाचं कार्य कोणते तुम्हाला ओळखायचं आहे. तर 3 नंबरचं जो NADPH व ATP ची निर्मिती करणे हा बरोबर उत्तर आहे.
3 नंबरचा क्रमांक उत्तर बरोबर आहे. तर पुढचा प्रश्न, इंझा एमचे अग्रलेखा डॅश डॅश हे आहेत. तर अग्रलेखा कोण आहेत तर बघूया आपण. तर 1 नंबर झायमोजिनस हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघू, खालीपैकी कोणते विधान बरोबर आहेत. विधान आपल्याला ओळखायचं बरोबर कोणतं आहे. 70 नंबरचं विधान 3 नंबरचं बरोबर आहे. अ ब क ड हे विधान बरोबर आहेत 3 नंबरचं. पुढचा प्रश्न काय आहे? खालीपैकी कोणती विधान अनुच्छेद 164 मध्ये समाविष्ट नाही. तर समाविष्ट नाही. तर आपल्याला ते विधान बघायचं आहे. समाविष्ट नाही तर 2 नंबरचं विधान हे समाविष्ट नाही. मंत्रिमंडळ राज्याची विधानसभेत एकाधिकार जबाबदार असणार नाही, हे विधान समाविष्ट नाही. बाकी सगळे समाविष्ट आहेत, तर तुम्ही बघू शकता. व्यक्तीचे भारतीय नागरिकत्व संस्कृती जर, त्याचं उत्तर बघूया आपण काय आहे. तर 72 नंबरचं जे आहे, तर 2 नंबरचं व्यक् बरोबर अ क ड हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न, भारतीय संविधानात स्वीकार केल्या संदर्भात खालीपैकी योग्य जोडी ओळखा. जोडी आपल्याला ओळखायची, याच्यातली बरोबर जोडी कोणती. तर 4 नंबरची जोडी बरोबर आहे, अ ब क ड म्हणजे सर्वच बरोबर आहे. पुढचा प्रश्न, संसदीय राज्य भाषा समितीचे चे मुख्य उद्देश खालीपैकी कोणते. मुख्य उद्देश ओळखायचा आपल्याला राज्य समिती भाषाचं समिती संसदीय राज्य भाषा समितीचं. 74 जो आहे उत्तराचं एक केवळ पहिलाच आहे. पहिलाच प्रश्न उत्तर आहे हा. 1 नंबरचाच उत्तर बरोबर आहे, बाकी चूक आहेत. तर पुढचा प्रश्न, जिल्हा परिषद अध्यक्षाच्या संदर्भात खालील विधान विचारात घ्या. 75 नंबरचा जो विधान आहे, 4 नंबरचं क आणि ड बरोबर आहे, बाकीची चूक आहेत. पुढचा प्रश्न बघूया. पुढीलपैकी बिगर घटनात्मक संस्था कोणती आणि कोणत्या आहेत. तर 76 नंबरचं जे आहे, 4 नंबरचं उत्तर बरोबर आहे. फक्त अ आणि चौथा बरोबर आहे. पुढचा प्रश्न, लोकपाल आणि लोक आयुक्त सुधारणा अधिनियम 2016च्या प्रमुख तरतुदी काय होत्या. तरतुदी आपल्याला ओळखायचे. 2 नंबरचं उत्तर अ ब ड. पुढचा प्रश्न काय बघू आपण. 78, 4 नंबरचा आहे. राष्ट्रीय मागास वर्ग आयोगाचे कर्तव्य खालीपैकी कोणते आहेत. 78, 4 वरील सर्व बरोबर आहे. 79, 2 खालीपैकी चुकीची जोडी कोणती ओळखायची आहे आपल्याला. 2 नंबर चुकीची जोडी आहे, बाकी सर्व बरोबर आहे. पुढचा प्रश्न, खाली पण जोड्या लावायची आपल्याला. 80 नंबरचा क्वेश्चन जो आहे, तर अशी कोणती जोडी बरोबर आहे बघायचं. जोडी लावायची आपल्याला, सॉरी. 4, 4 नंबरची जी आहे, तुम्ही जोड लावू शकता. आणि पुढचा प्रश्न आहे, 81 नंबर. पाचव्या अनुसूचीमधील अनुसूचित क्षेत्रे आणि अनुसूचित जनजाती प्रश्नासंबंधित राज्यघटनेतील तरतुदी कोणत्या तर ओळखायचं आपल्याला. 81 नंबरचं जे आहे, 4 नंबरचं, सामान्य कायदा करून संसद बदलू शकते, हे बरोबर आहे. पुढचा प्रश्न, स्वात्मित्व योजनेचे उद्दिष्ट खालीपैकी कोणते आहेत. उद्दिष्ट ओळखायचं आपल्याला. 82 नंबरचा प्रश्न जो 3 नंबरचा बरोबर आहे, अ कड हे उत्तर बरोबर 3 नंबरचं. लोकसभेच्या शून्य शून्य प्रहर संदर्भ खालीलपैकी विधाने विचारात घ्या. शून्य प्रहरचा जो आहे उत्तर, तर 83 नंबरचा जो आहे, ते 4 नंबरचं उत्तर बरोबर आहे, अ आणि ड. पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी केंद्र राज्य शासनाच्या यांच्यातील कायदेविषयक परस्पर संबंधाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. तर याचं जे उत्तर आहे, 3 नंबरचं उत्तर बरोबर आहे, अ ब ड. आणि पुढचा प्रश्न आहे, घटना परिषदेमध्ये विस्तृत चर्चा होऊन पुढील तरतुदीचा समावेश करण्यात आला. खालीपैकी कोणत्या अनुच्छेदाचा त्या समावेश नाही. अनुच्छेद कोणता समावेश नाही ते ओळखायचं आपल्याला. तर 85 नंबरचा क्वेश्चन जो आहे, 1 नंबरचा फक्त ए बरोबर आहे. आणि पुढचा प्रश्न, नोव्हेंबर 2022 मध्ये 10व्या आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ट कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला. 86 नंबरचा जो प्रश्न आहे, तर 3 नंबरचं बरोबर आहे, मिझोराम. पुढचा प्रश्न, विधान आहे खालील विधाने विचारात घेऊन योग्य पर्याय निवडायचा आहे आपल्याला खालील प्रश्नाचं. तर ब ए बी सी बरोबर आहेत पर्याय. रमेश व्यास आणि महाराष्ट्र राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली,
यापूर्वी ते त्रिपुरा राज्याचे राज्यपाल होते आणि हे ते मूळ छत्तीसगड राज्याचे आहेत. तर हा 4 नंबरचा उत्तर जो बरोबर आहे. 87 नंबरचं उत्तर 4. तर पुढचा प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्राच्या पोषण वर्धन मोहिमे संदर्भात खालील विधाने तपासा. म्हणजे खालील विधाने आपल्याला बघायचं कोणतं बरोबर आहे. तर 88 नंबरचा जो क्वेश्चन आहे, तर त्याचं विधान तिसरा नंबर बरोबर आहे. ड बरोबर विधान आहे आणि ब चुकीचं आहे, हे लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न आहे, 2023 मध्ये 2023 मधील महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये कोणत्या मंडळाची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आली होती. 89 89 2 नंबरचं क्वेश्चन बरोबर आहे. ओके, 2 नंबरचं कड बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते शहर 2023 मध्ये 5व्या आसियान इंडिया बिझनेस समिटचे यजमान होते. तर हे उत्तर बघा कोणतं, याचं आपल्याला उत्तर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही सांगू शकता. 3 नंबरचं आहे कालालपूर, हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न, समेत शिखरजी तीर्थक्षेत्र गेल्या काही दिवसापासून चर्चेत आहेत, तर ते तीर्थक्षेत्राविषयी योग्य विधान ओळखायचं आपल्याला. 91 नंबरचा जो क्वेश्चन, 2 नंबरचं विधान बरोबर आहे. आणि बरोबर आहे फक्त. पुढचा प्रश्न, तुर्की देशातील भूकंपग्रस्तांना मदतीसाठी भारताने कोणते मिशन राबवले. तर यात ओळखायचा कोणता प्रश्न, याचं उत्तर बरोबर बघूया आपण. 92 नंबरचा 3 नंबर ऑपरेशन दोस्त, हा उत्तर बरोबर आहे. हे मिशन वापरले गेले होते ऑपरेशन दोस्त तुर्कीसाठी. तर पुढचा प्रश्न काय बघूया आपण, UN कॉर्प 15 संदर्भात खालीपैकी कोणते विधान बरोबर आहे ते ओळखायचं आपल्याला. 93चा नंबर आहे जो 4 नंबर ब ड बरोबर आहे. पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे, खालीपैकी कोणी नवी दिल्ली येथे IBA महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2023 चे उद्घाटन केले. कोणी उद्घाटन केले 2023चं IBA महिला उद्घाटन जागतिक बॉक्सिंग. तर याचं उत्तर जो आहे 4 नंबरचं उत्तर जे 1 नंबर अनुराग सिंग ठाकूर यांनी केलेलं आहे. आणि पुढचा प्रश्न खाली जोड्या ओळखायचा आपल्याला. 95 नंबरचा प्रश्न आहे. तर 3 नंबरचं जोडी बरोबर आहे. 3 नंबरचा प्रश्न बरोबर आहे. आणि पुढचा प्रश्न, मार्च 2023 मध्ये मार्च 2023 मध्ये सरकारने पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण चे अध्यक्ष म्हणून कोणाला नियुक्ती केली होती. तर 96चा प्रश्न जो आहे, तर दीपक मोहिते यांनी मोहिते हे अध्यक्ष होते 2023 मध्ये सरकारचे पेन्शन फंड नियामक प्राधिकरणचे. तर पुढचा प्रश्न आहे, 25वी राष्ट्रीय गव्हर्नर सर गव्हर्नर परिषद 2022 कुठे आयोजित केली होती. 97 प्रश्न आहे, 4 नंबरचं कटार आणि जम्मू काश्मीर येथे आयोजित केली होती 25वी राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद. पुढचा प्रश्न, युनेस्कोने 2023च्या आंतरराष्ट्रीय शिक्षण परिषद कोणत्या देशातील महिलांनी समर्पित केला. 98चा प्रश्न जो आहे 2 नंबरचा इस्राईल. आणि पुढचा प्रश्न बघूया आपण. 2023 मध्ये कोणत्या देशाने ब्रिटिश राजेशाहीचा उल्लेख चलनी नोटेवरून वगळला आहे. तर 99चा जो प्रश्न आहे ऑस्ट्रेलिया. आणि पुढचा शेवटचा प्रश्न आहे, 2023च्या पद्मश्री पुरस्काराबाबत योग्य जोड्या लावायचा आपल्याला. योग्य जोडी कोणती बघायचं आहे. तर याचं उत्तर जे 4 नंबरचं आहे. 4 नंबरचा हा उत्तर बरोबर याचं. तर बघूया आपण याची काय जोडी बरोबर आहे. आता हे पाहिलं रमेश पतंगे याचं काय आहे. तर रमेश पतंगेचं जे आहे साप्तिक आणि शिक्षण, साहित्य आणि शिक्षण. आणि दोनचं जे आहे, दोनचं एक आहे, दोनचं एक डॉक्टर महेंद्र पाल यांनी विज्ञान आणि अभियांत्रिकी. आणि चौथं आहे उमाशंकर पांडेचं समाजकार्य. आणि जे आहे परशुराम खुने यांचं कला. तर हे राज्यसेवा 2023 प्री एक्झाम आहे मित्रांनो. तर तुम्हाला हे क्वेश्चन खूप महत्वाचे आहेत. तुम्हाला पुढच्या येणाऱ्या एक्झाम मध्ये तुम्हाला याच्यातून काही क्वेश्चन विचारले जाऊ शकतात रिपीट मध्ये. तर हे क्वेश्चन तुम्ही रीड करत जा, परत परत तुम्ही प्रॅक्टिस करा. तर तुम्हाला माझं चॅनल जर आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो तुम्ही. कारण की अजून नवीन अपडेट, नवीन क्वेश्चन, लेटेस्ट क्वेश्चन मी तुम्हाला घेत जाईल. कारण जेणेकरून तुम्हाला ह्या क्वेश्चनचा बेनिफिट होईल एक्झाममध्ये. तर असेच क्वेश्चन मी घेत जाईल.
तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू. बाय बाय फ्रेंड्स.